नमस्कार मंडळी, राम राम. तर हा व्लॉग आहे मकर संक्रांतच्या दिवशीचा आहे. तर मस्त सकाळी आमची देवपूजा वगैरे, आंघोळ वगैरे झाली आहे सगळ्याची. तर आई मस्त आता गरम गरम ज्वारीची भाकरी हातावरच्या बनवत आहे. मी बनवत आहे शेंगदाणा चिक्की आणि तिळाची चिक्की बनवत आहे मी. कालच बनवणार होते, पण काल दिवसभर पाहुणे आले होते, तर दिवसभर पूर्ण कामातच गेलो होतं, म्हणून काल आम्हाला टाईमच मिळालं नव्हतं. तर आता मी बनवत आहे चिक्की, आई मस्त भाकरी बनवत आहे. तर मस्त सगळ्यांना आम्ही आता तिळगुळ वगैरे देऊन नंतर जेवण वगैरे करतो आम्ही. तर शेंगदाणे वगैरे भाजून घेतला आहे, पाक पण झालेलं आहे गुळाचं. तर खूप छान चिक्की पण खूप छान झाली होती, शेंगदाणा चिक्की. संध्याकाळी मस्त मग मला हळदी कुमकुमला बोलवलं होतं. तर मस्त तयार होऊन मी आले हळदी कुमकुमला. आई आणि मावशी स्वयंपाक करत होते. तर मला 8-10 ताईंनी बोलवलं होतं हळदी कुमकुमला. तर आम्ही सगळ्या ताईंनी मिळून आलो होतो. तर सगळ्या ताईंनी खूप छान छान रांगोळी काढलेली होती, मस्त डेकोरेशन वगैरे पण खूप छान केलं होतं. तर आता आजपासून मस्त हळदी कुमकुमचेच कार्यक्रम असतात रोज. कुठे ना कुठे आपल्याला एकतरी इन्व्हिटेशन येतोच हळदी कुमकुमचं. बायकांचा सगळ्यात जास्त आवडीचा सण म्हणजे संक्रांतच असतो. संक्रांतची म्हणजे वाट पाहत असते सगळ्यांनी. संक्रांतला सगळ्या बायका साड्या घेतात नवीन, मस्त हळदी कुमकुमचं कार्यक्रम नियोजन लावतात, म्हणजे कसं करायचं काय नाही, आणि खूप छान छान कार्यक्रम करतात. आणि रोज 15-20 दिवस रोज कुठे ना कुठे हळदी कुमकुमचं कार्यक्रम असतोच आपल्याला इन्व्हिटेशन. तर मस्त तयार होऊन जाणे, सगळ्या मैत्रिणी भेटतात. तर मस्त अशा प्रकारेच आम्ही सगळ्या ताईकडे जाऊन मस्त छान छान वाण दिलं सगळ्या ताईंनी. मग मी आले घरी. सगळ्यात लास्टला मग मी चिकलूच्या फ्रेंडच्या घरी गेले होते हळदी कुमकुमला. मग तिथे वाण वगैरे घेतलं, मग आले मी घरी, जेवण वगैरे करून घेतलं. तर एवढे वाण मिळाले होते मला आज. मस्त खूप छान छान वाण आहे. आई बाबाला म्हणजे उद्या गावी जायचं होतं, म्हणून सकाळी मस्त तयार होऊन जेवण वगैरे करून सकाळी लवकरच मग आई बाबा पण गेले घरी. चला बाय, लाईक करा, शेअर करा.